सध्या सोशल मीडियामध्ये एकाच ट्रेंडची अगदी जोरदार हवा आहे, चर्चा आहे आणि तो ट्रेंड म्हणजे घिबली आर्ट. एआयच्या मदतीने आपल्यापैकी प्रत्येक जण आपापली घिबली इमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करतोय. गंमत म्हणून हे सगळं ठीक आहे, मात्र या गमती जमतीमध्ये आपण एका ट्रॅपमध्ये फसत चाललोत. माहिती आहे का तुम्हाला? कसं जाणून घेऊयात. तुम्ही सुद्धा घिबली इमेज बनवताय? सावधान. घिबलीचा व्हायरल ट्रेंड की सुनियोजित सापळा? घिबली आर्टच्या गोंडस नावाखाली एआय कंपन्यांकडून डेटा चोरी. नवा ट्रेंड फॉलो करणं शास्त्र असतं ते. सध्या सोशल मीडियामध्ये घिबली इमेजचा ट्रेंड सॉलिड व्हायरल झालाय. घिबली आर्ट ख्यातनाम जापानी दिग्दर्शक हायाओ मियाझाकी यांनी आपल्या अद्भुत, अचाट आणि अफलातून कल्पनाशक्तीतून साकारलेली ही अनोखी ॲनिमेशन चित्रशैली. मात्र आता जो उठतोय तो घिबली स्टाईल मध्ये आपला फोटो बनवतोय आणि सोशल मीडियावर अपलोड करतोय. तुमचं आमचं सोडा, अगदी रुपेरी पडद्यावरचे सिने स्टार्स आणि मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे बडे नेते सुद्धा घिबली ट्रेंड फॉलो करतायत. या ट्रेंडची मोहिनी एवढी जबरदस्त आहे की गेल्या रविवारी काही काळासाठी चॅट जीपीटीचे सर्व्हर देखील क्रॅश झाले होते. केवळ चॅट जीपीटीच नाही तर ग्रोक, जेमिनी इत्यादींच्या माध्यमातून सुद्धा युजर्सना सध्या घिबली फोटो बनवण्यात मजा येते. मात्र हा मजेदार ट्रेंड प्रत्यक्षात एक सुनियोजित सापळा आहे असा धोक्याचा इशारा सायबर तज्ञांनी दिलाय. घिबली ट्रेंडच्या निमित्तानं जगभरात अब्जावधी फोटो एआय प्लॅटफॉर्मवर अपडेट करण्यात आले. हे फोटो म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा एआय कंपन्यांना आयता देण्यासारखा आहे. आपण कुठे आहोत, कुठे राहतो, आपल्या कुटुंबात कोण आहे अशी सगळी वैयक्तिक माहिती नकळत एआय कंपन्यांना पुरवत आहोत. ते हाय डेफिनेशन फोटो एआय कंपन्यांच्या डेटाबेसमध्ये स्टोअर केले जात आहेत. या फोटोंवर आता एआय कंपन्यांची मालकी असणार आहे. एआय कंपन्यांना आपल्या मॉडेल्सना ट्रेनिंग देण्यासाठी प्रचंड डेटाची गरज भासते. आपल्या एआय टूल्सना ट्रेनिंग देण्यासाठी तुमच्या नकळत या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. याचाच अर्थ तुमची परवानगी न घेता तुमच्या डेटाचा वापर एआय कंपन्या स्वतःसाठी करू शकतात. एआय कडे आपल्या वैयक्तिक माहितीचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठे गोळा होतात. इथे तर फक्त माहिती नाही तर आपली छायाचित्र एआय कडे जातात आणि या छायाचित्रांचा वापर त्याच्यानंतर कसा केला जाईल हे आपण काही सांगू शकत नाही. आपल्याशी संबंधित असलेली माहितीची जुळवाजुळव करणं, अशा अनेक गोष्टी एआयला यामुळे शक्य होऊ शकतात. तर त्यामुळे सहज गंमत म्हणून एखाद्या वेळेला हा प्रकार करणं ठीक असलं तरी त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि विनाकारण आपली माहिती तिथे शेअर करणं हे टाळलं पाहिजे. थोडक्यात ये घिबली घिबली क्या है असं म्हणत आपण सगळे गंमत जम्मत करतोय. मात्र त्या नादात आपण एआय कंपन्यांच्या जाळ्यात अलगद अडकत चाललोय. हा घिबली ट्रेंड म्हणजे प्रत्यक्षात एआय कंपन्यांची डेटा संकलन मोहीम असू शकते आणि त्यामुळेच केवळ करमणुकीचा भाग म्हणून याकडे कानाडोळा करता येणार नाही, तर उलट आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.